देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणवणीला हो करा काळसारा चिंतने. कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्ण होती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती ईश्वरांचे श्रीगुरू ज्ञानेशप्रिय जगद्गुरू तुकोबार यांचा देहतादात्म्य संबंध संपला की ईश्वर तत्व कसं शिल्लक करायचं त्याचं सुंदर प्रतिपादन करणारा चार चरणाचा अभंग. विठाला विठाला पण तो एकूण एक जीव जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःची इच्छा पूर्ती करण्याकरता शेवट गोड होण्याकरता प्रयत्न करतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीची सर्वसामान्यता इच्छा असते की ही गोष्ट प्राप्त झाली की आपल्या जीवनातला शेवट गोड झाला. मात्र साधकीय जीवनातलं एकच अवस्था असते मी सिद्ध अवस्थेला प्राप्त व्हावं आणि मला ईश्वराचं दर्शन घडावं. विठाला 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 विठाला. तुकोबाराय म्हणतात हे तत्व प्राप्त करण्याकरता एक सोपा उपाय सांगतो. फक्त देह मी नाही देहा संबंधाने माझे नाहीत असं कळलं. एवढं कळलं की जे सर्त केलं की शिल्लक राहतं नावे विठ्ठल. अभंगाचं पहिले चरण. तुकोबाराय म्हणतात याकरता तुम्ही लाहो करा, प्रयत्न करा, घाई करा, त्वरा करा आणि आपल्या स्वतःचा वेळ काळ फक्त चिंतना करताच घालवा. अभंगाचं दुसरं चरण. चिंता करू नका की आम्ही कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात राहतो, आता आमचं कसं होईल, आम्ही तर संसार थाटला आहे, एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यात, नेमकी तर गाडी घेतली, उरलेल्या हप्त्याचं काय, असं वाटेल ना. याची काही काळजी करू नका कारण तो रोमारोमामध्ये व्याप्त झाला आणि पाळण्याची चिंता तो करतो, तुम्ही करू नका. तिसरं चरण. पण त्याला प्राप्ती करण्याकरता तुकोबाराय म्हणतात तो प्राप्त होण्याकरता पोटी येण्यासाठी जीव पोटी द्यावा लागतो. याचा अर्थ स्वतःच समर्पण करावं लागतं, त्याशिवाय तो मिळत नाही. याकरता त्वरा करा आणि जीवर समर्पित करा. विठाला 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 विठाला. अभंगावरती बोलत असताना सालाभर पण याही वर्षी श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी उत्सव, त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संत सेवा भजनी मंडळ प्रकाश पागे चाळ म्हातारपाडा मराठी शाळेचे पाठीमागे अंबोली अंधेरी पश्चिम मुंबई 58 तिकडचा कार्यक्रम इकडे आला हा. आणि आपण सर्वांनी खेड परिसरातील, मावळ परिसरातील, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव परिसरातली बरीचशी मंडळी या परिसरात राहतात. पुणे जिल्ह्यातल्या विविध प्रांतातली काही, सांगली, सातारा, कोल्हापूर. औचित्य फार सुंदर आहे. संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी. कार्यक्रमाचं व्यासपीठ आणि काल्याचं कीर्तन ज्यांच्याकडे ते माझे सहकारी आमचे मारुती महाराज सुंदर पखवाज वाजवतात. ते मृदंगामध्ये अलंकार सर्व गुणसंपन्न आमचे बंडू महाराज. विशालय खूप चांगलं वाजवतो. मला परवा एक वाक्य सुचलं आचार्य चाणक्यांचं चरित्र वाचताना. ते वाक्य माझ्या डोक्यात वेगळे क्रिएट झालं पण मला खूप प्रसन्न देऊन गेलं. कधी कधी एखाद्या अभंगाने एखाद्या विषयाने मी रात्र जागवतो. ते वाक्य असं होतं, जीव जन्मल्यापासून धडपड करतो प्रसिद्ध होण्यासाठी. प्रत्येकाची इच्छा काय, मी प्रसिद्ध झालो पाहिजे, माझं नाव महाराष्ट्राच्या टॉप 10 मधलं पाहिजे, टॉप 4 मधलं पाहिजे, जगभरात, भारतभरात, विश्वभरात, टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड, संपूर्ण विश्वामध्ये माझा लौकिक झाला पाहिजे. प्रसिद्धीकरता जन्मल्यापासून मनुष्य प्रसिद्ध करतोय. अरे नाव टाकणे, जाहिरात करणे या शब्दाचा तर प्रसिद्धीच्या मनुष्य मागं आहे. आपल्या स्वतःची आयडेंटिटी तयार करणे म्हणजे प्रसिद्धीच्याच पाठीमागं आहे. पण प्रसिद्ध प्राप्त झाल्याच्या नंतर तो टेन्शनमध्ये असतो कारण प्रसिद्धी माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेते. प्रयत्न कशा करतायत, प्रसिद्धीसाठी. आणि प्रसिद्ध झालेल्या माणसाला टेन्शन असतं स्वातंत्र्याचं, कारण प्रसिद्ध झालेल्या माणसाचं स्वातंत्र्य राहत नाही. त्याला रस्त्यावर वडापाव खाता येत नाहीत, नाही कळलं. मारुती महाराज जेवढी माणसं मोठी झालीत बरं का शंकर महाराज, आणि जेवढी माणसं प्रसिद्धी झालीत त्यांना कधीतरी एकांतात भेटा, ते डिस्टर्ब आहेत. आनंद प्राप्त करण्याकरता माणसं चिंता करतात, नाही कळलं. सर्वांची चिंतातूर तिरे कशामुळे, आनंद मिळवण्यासाठी. मिळवायचा आनंद आणि चेहऱ्यात पहिला चिंतातूर आहे. ही हिरो हिरोईनची मुलं आहेत ना, डिस्टर्ब आहे. त्यांची प्रायव्हसी हरवली, सर्व त्यांचं स्वातंत्र्य हरवलं. म्हणून त्यांना भारत सोडून एन्जॉय करण्याकरता जगभर पळालेत. तिथे गेले तरी कॅमेऱ्यावर तिकडे पळालेत, नाही कळलं. त्यांच्या मागत लागलीत, घरातून बाहेर पडू देण्यात, गाडीत बसू देण्यात. आपण गाडीच्या बोनटवर जाऊन बसू, आपल्याकडे कोणी पाहत नाही. आणि त्यांना असं आडून झाकून न्यावं लागतं, बळत लोटावं लागतं गाडीत. सॉरी इट्स ओके तर झाडून घ्यावं लागतं. स्वातंत्र्य हरवलं कारण प्रसिद्धी माणसाला जगू देत नाही नंतरच्या कालखंडात. कारण प्रसिद्ध झाल्या माणसाला समाजाचे बंधनं येतात आणि नंतर त्याला वाटतं अरे बापरे, मला सर्वसामान्य माणसासारखं वागता येणार, बोलता येणार, खेळता येणार, पाहता येणार. आता बरं कितीक लोकांनी लहानपण देगा देवा हा अभंग पाठ केला, पण मोठ्यापणी
नाही कळलं? बस इतक्याच्या खाली मला येता येत नाही. काय होतं, चांगली माणसं नाहीत असा बोबाटा करत बसण्यापेक्षा आपण चांगली माणसं घडवणं गरजेची आहेत ना. आपल्यासारख्या विचाराची माणसं देणं गरजेची आहेत. आपल्यासारखे आपण काय होतं, आचार्य चाणक्यांचं एक विधान आहे, मूर्ख माणसाने समाज कधी बिघडत नसतो. 1000 मूर्ख माणसं एकत्र बोलतो समाजावर परिणाम होत नाही. शहाण्या माणसाने मौन धारण केले की समाज बिघडत असतो. शहाणा माणूस बोलता बंद नाही झाला पाहिजे, शहाणा माणूस बोलला पाहिजे. हल्ली शहाणी माणसं बोलणार तर मूर्ख थांबणार. मग त्याचा परिणाम काय झाला, लोकांना नाविलाजाने कुठतरी पाहावं लागतं. कळलं ना माझं बोलणं? माणसाला जर दररोज ऑनलाईन बोलण्याची चॅटिंगची सवय लागली का, प्रिय व्यक्ती जर त्याशी उपलब्ध नसेल तर जो उपलब्ध त्याच्याशी बोलतो नाही कळलं, पण बोलतो. त्याला त्याच्याशी बोलायचं नसतं, पण बोलण्याची याला सवय लागलेली असते. काही माणसाला कीर्तन ऐकण्याची सवय, काही माणसाला समर्पण करायची सवय लागली, ते एक व्यसन आहे प्रचंड मोठं. असे काही माझे मित्र आहेत, त्यांना दररोज दाफेला द्यायची सवय. ते कधी कधी नाही बोलतो कोणाच्याही दाफेला देतात, फक्त जाहिरात पाहतात. फेरफटका तरी मारून येते, सवय झाली त्या विषयाची. व्यसन कठीण आहे. मी तर म्हणतो एखाद्या सर्वसामान्य व्यसन सुटेल, पण प्रसिद्धीचं व्यसन प्रचंड कठीण. झोप लागत नाही. तसं साधनाचं आणि अभ्यासाचं व्यसन लागत नाही, हे दुर्दैव आहे. निगेटिव्ह मन निगेटिव्ह विचारा करते, धाव घेता प्रश्नचिन्ह वेगळं आहे. मी याकरता बोलून गेलो. 24 तास प्रयत्न पहा. प्रसिद्ध झाले माणसं डिस्टर्ब होऊन जातात कालखंडात. त्यांना कळत नाही की आपण नेमकं कशाकरता करत होतो. काय झालं, वारकरी तत्त्वज्ञान आणि वारकरी कीर्तनकार हा तत्त्वज्ञानाचा प्रचारक मानला जातो, पण हल्ली या कीर्तनाची जागा ही व्यावसायिकांनी घेतली, प्रोफेशनल माणसांनी घेतली. यामुळे मान, प्रतिष्ठा, पैसा, सौंदर्य हे सर्व घटना लाभता. लोकांच्या सर्व म्हणजे पूर्वीचं जे कबीरदासांनी लिहिलं का, हरी भजन में 3 गुण, हर कोई लागत पाव, खाणे को मिष्टान्न मिले आखिर बैकुंठ जाव. हे 10-5 वर्षात परमार्थाचं डेव्हलपमेंट झालं आहे. मी 1992ला आलो पहा वारकरी संप्रदायामध्ये. म्हणजे मला माळ घातली माझ्या आईनं 5 दिवसाचा असताना. मी 5 दिवसाचं होतो, त्याला 5वी म्हणतो ना आपण. मी 5 दिवसाचा असताना माझ्या आईनं माझ्या गळ्यात माळ घातली. नंतर मी कीर्तनकार झाल्या वडिलांनी घातली. नाही कळलं राजभाऊ? म्हणजे मला काय तशी परंपरा नाही, मी अचानकच झालेला महाराज आहे की नाही, सडन अपघाताने चुकून. पण आईनं मला जन्मजात माळ घातली माझ्या की नाही. 6वीत असताना घर सोडल्यापासून आता 6वीपासून मी बाहेर आहे. आता गेली जो 33 वर्ष झालं मी धोत्र घालतो आहे, समर्पित या विषयाचा. 32 वर्ष झालं मी कीर्तन करतो आहे. जवळजवळ गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ जवळजवळ पाठ केलेत मी, ठीक नाही. 2000 साली तर 24 वर्षापूर्वी गीता संपूर्ण कंठस्थ केली मी. परवा तुम्ही यांना विचारा, तोरण्याच्या दिवशी लोक वेळ लागेल त्यांना, एवढे मी श्लोकन ओव्या त्यांना म्हणून दाखवल्या, ठीक नाही. नुसतं आता नेमकं तर गीता जयंती होऊन गेली होती. गीतेचा अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद, मंदाक्रांत छंद, 23,065 गीतेचे अक्षरे, एक विषयाच्या सन्माने समर्पित झालो. आणि एवढ्या समर्पित झालो की कधी कधी त्यानं वेगळं. आता कालची घटना सांगतो. काल मी माझे सहकारी पृथ्वीराजजी महाराज जाधव, काल मी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांना म्हणलं, बाबा एक ग्रंथ लिखाणाकरता हातात घेतो आहे. त्यांना सांगितलं, कशा संबंधाने लिहित आहे? मी त्यांना सांगितलं, मी ज्ञानेश्वर महाराजांनी 9033 ओव्यांचा जो विस्तार केला, गीतेचं ट्रान्सलेशन, त्याला आपण भाषांतर टीका असं म्हणतो, ती टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला शके 1272. ठीक आहे. ज्ञानोबांनी जी टीका केली, अर्थात त्याला ट्रान्सलेशन आपण भाषांतर म्हणतो, 700 श्लोकांचा विस्तार. नेमकं श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकांचा विस्तार हा ज्ञानोबांनी करत असताना परवा मी सहज एक विषय वाचण्यात गेला. तर मी माझ्याकडे एका कीर्तन शिकणाऱ्या व्यक्तीला गुरु शब्दाच्या संबंधाने बोलत होतो. म्हणून जाणं त्याने गुरु भजिजे, त्याने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ चिंतने सहजे, शाखा पल्लवे संतोषेती, असं बोलत असताना मी त्यांना म्हणलं, ही ओवी कोणत्या श्लोकावरची नाही. त्यांनी मला प्रतिप्रश्न विचारला, गुरुजी ही जर श्लोकावरती नाही तर मग ज्ञानेश्वरी कशी आहे? मी सांगितलं, बऱ्याचशा ओव्या ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला लिहिलेल्या आहेत. ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायापैकी 13 अध्याय आहेत ज्याची सुरुवात ओव्यांनी केलेली आहे. जसं गीतेची ज्ञानेश्वरीची सुरुवात पहिल्या ओवीपासून झाली, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सस्वमेद्या आत्मरूपा देवा तुझी, अशा 84 ओव्या लिहिल्या. किती? आणि 84 ओव्याच्या नंतर पहिल्या श्लोकाला धृतराष्ट्र उवाचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव हा मामका पांडवाश्चिविकिम अकुरत संजय. तिथून बोला सुरुवात, संजय उवाचे दृष्ट्वा तू पांडवानिकम युडम दुर्योधन सदा आचार्य उपसंगमे राजा वचनम ब्रवीत पश्यतम पांडवपुत्राणाम आचार्य महतीं च युडाम द्रुपद पुत्रेण शिष्येन धीमता अत्र शुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराट शत्रुपद शिवहारता दृष्टकेतू कंठस्थ संपूर्ण ज्ञानेश्वरी. मी बोलायला तर संपूर्ण बोले मी त्या संबंधाने. हे संपूर्ण तिथपर्यंत बोला, आचार्यान मातुलां भ्रातून पुत्रां पोत्रां सखीं सतां शुश्रां स्वरद शिवशन भैरपी बोलू लागला तो संपूर्ण. मी या विषयाचा चिंतन करताना मी सहज काउंट केलं, तेव्हा मला कळलं ज्ञानेश्वरीमध्ये 584 अशा ओव्या आहेत ज्या श्लोकांच्या अगोदर आहेत. किती? 584. आणि 4849 अशा ओव्या ज्या ट्रान्सलेशन आहेत. तर मी काल पृथ्वीराज बोलताना जे बोललो ते आत्ता सांगतो. मी त्यांना म्हटलं, मला काय करायचं आहे, नेमकं
त्या श्लोकाचा अर्थ सांगणारी जी ओवी आहे, वरती तो श्लोक आणि त्याच श्लोकाचा अर्थ सांगणारी जी ओवी आहे, अशा श्लोकाच्या ओव्या शोधायच्यात आणि त्याची प्रकाशन करायची. पांडुरंगाष्टक, ज्ञानेश्वराष्टक, संप्रदायाची परंपरा, थोडंसं असं एक पुस्तिका अशी असावी, संपूर्ण परंपरेतले अभंग, नाटाचे अभंग, जन्म उत्सवाचे अभंग, कोणत्या देवाचे, असं जेणेकरून ती पुस्तिका त्याच्यात हसली की वर्षभर त्याला परत अन्य कोणत्या ग्रंथाला लवकर, त्यानं ग्रंथ अनेक वाचावेत पण लोकांना वाचण्याची सवय नाही म्हणून. आता हा बी आवाज असतील की नाही हाही प्रश्नच आहे. ज्याला वाचायचं ते तर कोणतेच वाचत नाही, ज्याला वाचू नको म्हणलं तरी त्याच्या ग्रंथ ढीग लागला आहे. माझे एक मित्र आहेत आपल्या खेळला अगोदर, ते नाथ तहसीलदार म्हणून होते किंगले साहेब, आता ते रिझाईन केलं आहे, पण त्यांना एवढी वाचण्याची सवय, हातातला एक ग्रंथ संपला की दुसरा कंटिन्यू काय सवय लागली काय एक माणसाला, वाचण्याची सवय लागली काही माणसाला, प्रॅक्टिसची सवय. आता पहा की नाही, त्यानं आता वाजवणं सोडून देणं, विद्यार्थी घडायला सुरुवात केली. काही माणसाचं समर्पण, आता जवळजवळ मी गुरुजी जवळजवळ 18 वर्ष पकवाज वाजवला. 2002ला माझं विशारद कंप्लीट झालं वाजवण्यातलं, म्हणजे प्रारंभिक प्रवेशिका, प्रथम प्रवेशिका, पूर्ण मध्यमा, प्रथम मध्यमा, पूर्ण उपांतर, विशारद 7ही प्रस्क मी एक्झाम फर्स्ट क्लास पास आहे. म्हणजे मी आत्ता जरी वाजवायला लागलो ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या मुकडे तुकडे चक्रधार एवढे स्पष्ट उमटतात आणि एवढं गोड वाजवतो मी सध्या पण. त्यामुळे तुम्हाला गाण्यातलं काय कळतं, वाजवण्याचं खूप चांगलं कळतं. गोरे वैकुंठ पांडुरंग महाराज वैद्य, ज्यांच्याकडे मी समर्पित झालो होतो, नंतरच्या कालखंडात असे पंचाळ विद्यार्थी घडवले, आपलं स्वतःचं जीवन घडवावं. मी या संबंधाने बोलून गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं 700 श्लोकाच्या खाली 700 ओव्या येणार नाहीत. जसं पहिल्या श्लोकाच्या खाली पुत्रस्नेह मोहितू धृतराष्ट्राशी पुसतू म्हणे संजया सांग मातू कुरुक्षेत्रीची, ही जशी एकच ओवी परफेक्ट जिथं बसते, किंवा अंतवंत इमे देहा नित्यशक्ता शरीर अनाशनो प्रमेयसे तस्वाद दिधस्व भारत आणि शरीरात आगवे, हे नाशिवंत स्वभावे मुनित्वा झुंजावे, हे जसं परफेक्ट जिथं तिथं बसतं. किंवा नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्म फलेस्पुरा इतिमाम योभिजानाती कर्मभिन्न सबद्धते, आईशी जेणे जाणितले, हे जसं सुटलागा किंवा यद्यते उती मत्संसर मिदुरो जेते मवा तत्ते देवा गच्छत्व ममते संभवम, याच्याकडे जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एक ठाया तिथे जाणं धनंजया. तसं जवळजवळ 1000-1500 बाबांचा विस्तार घडेल अशा आमच्या दोघांची कालची डिस्कस होती. मी प्रसन्न झालो या घटनेने. मी काल बोलता त्यांना एका विषयासंदर्भाने बोललो, म्हणलो एक विषय एक अर्धवट राहिला म्हणलो, पण एक मोजला आहे. तुकबराच्या 4 कोटी अभंगापैकी 3,99,95,908 अभंग संप्रदायाकडे जरी उपलब्ध नसतील, पण 4092च्या अभंगामध्ये विठ्ठल हा शब्द, जसे आजच्या अभंगात माझा विठ्ठल शब्द आहे, तसा विठ्ठल हा शब्द संपूर्ण गाथ्यामध्ये 434 वेळेस आला. किती? पटकन बोला जरा, किती? 434. तुम्ही गाथा सर्च करा, संशोधन करा, संपूर्ण गाथ्यामध्ये विठ्ठल हा शब्द 434 वेळेस आला आणि विठोब्बा हा शब्द 148 वेळेस आला. आता पांडुरंग शब्द मी शोधतोय, तू किती वेळेस आला नेमकं? आता तर सुरू झाले काम, ठीक नाही? त्यामुळे इकडे आलो तरी आज उद्याच्याला होईल ते काम पांडुरंगाच्या संदर्भाने, ठीक नाही? पांडुरंग, आणि त्यातल्यात कोणत्या अभंगात हे 3 शब्द आलेत, कोणत्या अभंगात हे 2 शब्द आलेत, या संदर्भातलं आपण एका अभ्यासाला समर्पण केलं की ते अभंग, त्या वव्या, ते सूत्र आपल्याशी बोलू लागतात. कळत नसतं जगातलं काहीच नाही. आमचे गुरुजी बोलायचे वैकुंठाशी, मी सद्गुरू जोगमारा संस्थेमध्ये पाठाला असताना 1999 साली मी संस्थेच्या पाठाला होतो. त्याही संस्थेचा फर्स्ट क्लास 4 वर्षाचा विद्यार्थी मी. सांगावं लागेल मला, विलेपार्ल्याचा वानाश, इथं विलेपार्ल्याला संन्यास आश्रम आहे, तिथं मी 10 दिवस थांबून 2010ला माझं शास्त्री कंप्लीट आहे. वाराणसी युनिव्हर्सिटीचा मी शास्त्री आचार्य आहे, त्यामुळे केले ते सांगावं. आता महाराजांच्या पुढं जसं की नाही MA BEd संस्कृतीनं झालं तर झालं आहे की नाही, आपलं लोकांना कळल्या पाहिजे नाही का घटना, समर्पण झालं ना, केलं तर झालं पाहिजे, नाही तर कधी लोकांना काहीच कळत नाही कळलं. लोक म्हणजे हे पण असेच दिसतात. कधी आपलं झालेलं समर्पण लोक तो करावं याकरता आपला अभिमान म्हणून नाही, पण किमान पुढच्या व्यक्तीला त्याची प्रेरणा मिळत असते. आमचे एक बाबा होते, ते लहान पोरगा दिसला की त्याला असं डोक्याला धरायचे, माझे परपाय ठेव डोकं, त्याचं डोकं दाबायचे. मी त्यांना म्हणायचो, बाबा तुम्ही मोठी माणसं पाय पडायला लागले की त्यांना फटका मारता, आणि ते मोठ्या माणसाला दर्शन घेऊ देत नव्हती. मोठे माणसं दर्शन चल लांबून घे, चल तिथं बस, तिथं नमस्कार कर, ते अंगाला स्पर्शच करू देत नव्हती. मोठ्या माणसाला दर्शन घेत होते आणि छोट्याला मान वाकायची. मी म्हणलो, बाबा ज्याची इच्छा नाही त्याच्या माना वाकवायली, आणि जे होऊन दर्शन गेले त्याला हात जोडून ते म्हणले शहाणे झालेत. पण ह्या पोरांना संस्कार लागणं गरजेचे. मला पाय पडण्याची हौस नाही, पण त्यांना संस्कार लागले पाहिजेत. हे मोठ्यांचं असं जीवन असतं. यद्यत्या तरी श्रेष्ठ हा तत्ते देव तरुजन हा सैत प्रमाणम करते लोकस्तदन वर्तते. इथं वडील जे करती तया नामधर्म ठेवीती एरती अनुष्ठती सामान्य सकळ, हे की नाही? मोठ्या माणसाकडे पाहून, अरे जगातला कोणताच माणूस नाही जिने तंबाखू न खाता खाल्ली, घडला असं? जगातला कोणताच माणूस नाही जिने दारू न पाहता पिली, घडलं? कोणतंच व्यसन जगातलं असं नसतं जे न पाहता केलेलं असतं. ते पाहिलेलं असतं मग केलेलं असतं, न पाहता केलेलं असतं का? लोक म्हणतात आम्ही कोणालाच पाहिलो नाही, कोणाकडेच शिकलो नाही, आम्ही गुरु आम्ही वाजवायला लागलो, गायला लागलो. नाही,
आमचा कोणीच गुरु नाही असं कळत नसतं. नाथांना विचारा, जो जो जयाचा घेतला गुण तो तुम्ही गुरु केला जाण, गुरुशाले अपार्पण जग संपूर्ण गुरुदिशे. जेव्हा आपण काही माणसं अंदाजा पकवाज वाजवतात म्हणजे सांगता आम्हाला कोणीच गुरु नाही, आम्ही आमचेच गुरु. तो तुझा गुरु नसतो. तू पकवाद नावाचं वाद्य पाहिलंच नसतंस आणि डिरेक्टली वाजायला प्रारंभ केला असता तर मग तुला मात्र मला म्हणता आलं हे चालत ज्ञानाचे बिंब नाही कळलं. तयाचे आवळते सुखाचे कोंब एरे माणूसपती भाम लौकिक भाग. पण तू कुणाचा तरी पकवाज पाहिला तेव्हा तू वाजवत नसेल, पण तू जेव्हा पाहत होता तेव्हा तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर झालं, तेव्हाच तू त्याच्याकडे शिकला असं शास्त्र सांगतं. शास्त्र सांगतं कारण मनुष्य कुणातरी नकळत कळत फॉलो करत असतो. कारण आपल्या सबकॉन्शियसमध्ये निर्माण झाले थॉट हे कधीही जुने नसतात, ते कोणते नवीन नसतात, ते अनादिकाळच्या परंपरेतले असतात. म्हणून तर टी व्हीच्या मालिकेमध्ये प्रारंभी एक सूचना येत असते, टी व्हीच्या मालिकेत प्रारंभी एक सूचना येत असते, या मालिकेतील सर्व पात्र काल्पनिक आहेत. याच्याच्या कोणत्या व्यक्तीशी, कोणत्या वस्तूशी, धर्माशी, जातीशी कसलाही संबंध नाही. आला असतो तो केवळ म्हणा केवळ योगायोग समजावा. असं का लिहिलं जातं माहिती का? कारण कोणाच्या तरी कल्पना आहे, कोणाचं तरी वास्तव असतं. जर तुम्हाला राजा होण्याचं स्वप्न पडलं असेल, कदाचित तुम्हाला स्वप्नामध्ये कळलं की मी राजा झालो, ते कधी चुकीचं नसतं. एक तर तुम्ही होऊन गेला असाल तर अन्यथा होणार असाल. इथं मृत्यूलोकात कोणतंच काही क्रिएट झालं नाही. पूर्वपूर्व संस्कार, विचारसागर सांगतं चौथा तरंग, पूर्वपूर्व संस्कार हे उत्तर संस्काराला कारणीभूत ठरतात. तुम्हाला काहीतरी करा वाटलं का समजून घ्यावं, तेव्हा तुमचे आणि त्याच्याशी काहीतरी संबंध आहेत. कोणताही व्यक्ती, कोणती वस्तू आपल्याजवळ येत नसते, पुराणकाळात त्याचे संबंध असतात. त्याला टेलिपॅथी म्हणतात सायन्समध्ये, दूरमनो संप्रेषण. आपलं मन एखाद्या व्यक्तीविषयी प्रति आकर्षित निर्माण झालं की समजून घ्यावं पूर्व संस्कारातले कारणीभूत. ओढ लागणे याच्याबद्दल गोपीगीतात किती गोड वर्णन केले. आटत येत भवा नन्ही काननन तुट्युगा यते त्वां पश्यतां कुटिल कुंतनम श्रीमुखंच ते जडवू दीक्षतां पक्षम दुदृशाम जयति तेधिकं जन्मना ब्रजा श्रयत इंदिरा शेष्वदत्रयी दयत दृश्यता दिक्षुतावका स्तोयी धृतासव स्वां विचिन्वते. हे संस्कृत मला नाही कळलं, तुम्हाला मराठीत सांगू का? म्हणावर एकदा. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, काना रे भेट दे रे मला, काना रे भेट दे रे मला, काना रे भेट दे रे मला, काना रे भेट दे रे मला. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, नाराज आहेत का? विको बंद कर. सर्वांनी वाजवा ना टाळी. एकदा फक्त महिला मंडळ वाजवा बरं. आता वाजवा आपण. अख्ख्या महाराष्ट्राचं सध्या यांच्यावर लक्ष आहे, पण लाडक्या बहिणी म्हणून सध्या लय पेटलेले आहेत ते, आता काय थांबत नाही ते की नाही. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, काना रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहता नयन माझे सिनले, कुठे गेला माझा काना विपरीत घडले. किती किती मी शोध तुला जेव्हा माझा दमला, काना रे भेट दे ना मला. विठाला 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 विठाला. हे त्यातलंच मराठीतलं भाषांतर होतं. देवाच्या प्रति आकर्षित, परमात्मा समर्पित होणे, त्याच्या भेटीविषयीची तळमळ निर्माण होणे, हे अनंत निर्माच्या घटना असतात. मी या संबंधाने बोलून गेलो. जीव रात्रंदिवस प्रयत्न करला आहे, पण ज्याच्या करता व्हावं ते करत नाही, तो रात्रंदिवस बेचैन का माहिती का?
कारण तो तिथं जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याला वाटतं इथं आहे, त्याला वाटतं तिथं आहे, त्याला वाटतं तिथं आहे. जसं आपल्या शाळेत आपण शिकलो, ज्याला आपण क्षितिज असं म्हणतात, जेथे आभाळ टेकल्यासारखं वाटतं पण टेकलेलं अद्याप कुठंच नाही. ते टेकलेलं नाही. तसंच येते, इथं भेटेल तिथं भेटेल, आयुष्यभर भेटलं नाही, शेवटी मेला तरी लोकांनी कावळा शिवण्याकरता काय काय ठेवलं की नाही, काय काय की नाही शिवला. कारण तो ज्या दिशेनं धावायला पाहिजे होता त्या दिशेनं तो धावलाच नाही, त्याला धावलाच नाही. आमचे बाबा म्हणायचे, बाबा धुकं पडलं म्हणजे माणसाने चालणं बंद करू नये. धुकं पडल्या माणसं चालायचं बंद करतात ना अनिशेत. धुकं चालल्या बालण्याचं बंद होऊ नये. लोक म्हणते काय दिसत ना पुढचं काही, जिथंपर्यंत दिसतं तिथपर्यंत चालावं. तिथं गेले की पुढचं दिसत असतं, तिथं गेले की पुढचं दिसत असतं. 10 पावलं चालतात तर 10 पावलं चाला, तिथं गेल्या पुढचे 10 पावलं दिसतील. चालत राहा, चालत राहा, चालत राहा, मार्गापर्यंत पोहोचाल. स्पीड कमी होईल पण चालत राहावं. दिसत नाही म्हणून जागेवर थांबल्या कसं होईल. कोणतीही नदी उगमस्थानी झरा असते, कोणतीही नदी उगमस्थानी. म्हणून तर साधूचं कुळ आणि नदीचं मूळ पाहू नये. कारण उगमस्थानी नदी झरा असते, पण जो झरा स्वतःचा व्हायचं थांबत नाही ती नदीत परिवर्तन होत असतं. ती नदी तेव्हा बनते जेव्हा ती व्हायचं थांबत नसते. साधूच्या कुळापर्यंत जाऊ नये. साधूची जात धर्म पंथ पाहू नये. साधू हा निर्विकार असतो. साधू हा जगत उद्धार करताना असतो. म्हणून तो कोणत्याही पंथाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही परंपरेतला साधू हा विशिष्ट लेवलला गेला की त्याची अवस्था बदललेली असते. तो समष्टी विचारांच्या जगाकडे पाहत असतो. बरं, साधू शब्दाचा चला थोडंसं मोकळं बोलू का. ज्यांच्या निमित्ताने हे पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होतो त्या गाडगे महाराजांनी कोणती साधना केली. ते कुठं तप करायला गेले, ते कुठे गेले, हिमालय, आळंदी, पंढरपूर, गाणगापूर कुठे गेले, काहीच नाही. त्यांनी फक्त एकच व्रत धारण केलं, माझं घर स्वच्छ आहे तर माझं गाव स्वच्छ व्हावं. माझं गाव स्वच्छ जातं, लोकांचे गाव स्वच्छ होतं. जी लोक स्वतःचं घर झाडत नाहीत, गाडगे महाराज स्वतःच्या गावासह लोकांचे गावं झाडू लागले, ते संत झाले. संत झाले. बरं, गाडगे महाराज पुण्यतिथी जशी तुमच्या लक्षात तशी माझ्या लक्षात आहे. माझ्या लक्षात आहे. कधी एक वेळ पुण्यतिथी उद्या 20 डिसेंबर. 20 डिसेंबर 1956 गाडगे महाराजांची पुण्यतिथी. किती? 20 डिसेंबर 1956. 6 डिसेंबर 1956 आंबेडकर गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कितीला गेले? 6 डिसेंबर 1956. आणि त्यानंतर 14 दिवसांनी गाडगे महाराज गेले. आणि मी धर्म परिवर्तन करू की नको करू याचा सल्ला गाडगे महाराजांकडे आंबेडकरांनी विचारला होता. आणि नेमके गाडगे महाराज 20 डिसेंबरला गेले, मी आलो नाही कळलं. माझा जन्म उद्याचा दिन नाही माझा 20 डिसेंबर. म्हणतं मंगलताई मला तर उद्याची तारीख द्या. म्हणलं मी परेशान असतो उद्याच्या दिवशी, याचे फोन आणि त्याचे फोन. उद्या सकाळचं माझं कीर्तन होतं चंदगड, कोल्हापूरच्या पुढे 100 किलोमीटर. नाही आजराच्या पुढच्या साईडला. नाही मी त्यांना थोडंसं बदलून गेलं. माझे सहकारी मित्र कोल्हापूरचे जगन्नाथ महाराज पाटील, त्यांचा भाऊसाहेब महाराज गेले ना आता. मोठं व्यक्तिमत्व गेलं, प्रचंड मोठं व्यक्तिमत्व. माझ्यावर काय होतं, आपण तालुक्याच्या जिल्ह्याच्या बाहेर फिरत नाहीत. आणि थोडंसं मोकळं होतो रमेश, आपल्याला सगळीकडचे सगळी माणसं माहीत नसतात. आपण आपल्या पुरत्याच लोकांना म्हणतो हा मनुष्य महाराष्ट्राच्यासारखा कोण नाही. तुम्ही महाराष्ट्र पाहिला कुठं? महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे 288 मतदारसंघ आहेत, 48 लोकसभेचे संघ, 385 तालुके आहेत, 36 जिल्हे आहेत. आपण कुठं महाराष्ट्र पाहिला आहे? आपण महाराष्ट्राच्या कोणत्या कानाकोपऱ्यात फिरो काय माहिती आपल्याला? कोल्हापूरचा कोण प्रसिद्ध आहे, साताऱ्याचा कोण, सांगलीचा कोण, जालन्याचा, परभणीचा ना कोण माहिती आपल्याला? आपण आपल्याच जिल्ह्यापुरतं पाहतो येता महाराष्ट्राचा फायनल करतो, नाही कळलं. हां, मी परवा विधान केलं होतं. आपण मोठा कोरला म्हणतो, जो आपल्या गावात सर्वात जास्त श्रीमंत असतो तो. लोक म्हणतात याच्याकडे 50 एकर जागा आहे. हो, 50 एकर जागा आहे, मोठा माणूस आहे. जेव्हा तो शहरात जातो तेव्हा तो ज्याच्या बंगल्यात बसतो त्याचा गोठा 50 एकरचा असतो, नाही कळलं. मग आता आपला मोठा 50 एकरचा, त्याचा गोठा 50 एकरचा राहिला का मोठा? मी कधी कधी विनोदाने सांगत असतो, आपण आपल्या शाळेमध्ये एखादी मुलगी जर 80% मुलगा किंवा मुलगी 80% पास झाले 10वीला, तर आपण म्हणतो टॉपर आहे, ब्रिलियंट आहे, हो हुशार आहे, अशी आहे, तशी आहे, तशी आहे, सत्कार करा, हार गळ्यात घाला. 80% घालतो. पण जेव्हा ती मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये ॲडमिशनला जाते, रस्त्यात उभा करत नाही कोणी तिला, नाही कळलं. कारण तिथं कटआउट अबो 90 असतं. तिथं 90च्या खालच्याला ते उभा पण राहू देत नाही. तिथं कुठं घेऊन बसले आपलं. हे आपलं असं जे आपल्याला काही कशातलं काही कळत नाही. आपल्याला किती माणसं ज्ञानी आहेत, किती आपल्याला फक्त शहाणी माणसं यूट्यूबवर दिसतात, नाही कळलं. यापेक्षा हाय काय तुमच्या हातातल्या मोबाईल तुम्हाला शोधण्यासारखं जगातला पुष्कळ आहे. पण आपण जगातलं काय शोधतो? आपण फक्त ते शोधतो की जे आपल्याला कळतं, नाही कळलं. आजपर्यंत जगातली म्हणजे टोटल कंट्री ऑफ वर्ल्ड, विश्वातले 195 देशातून जेवढे पाणबुडीच्या माध्यमातून समुद्राच्या तळाला माणसं गेली तर कुठपर्यंत गेली? आजपर्यंत जगाच्या इतिहासात सर्वात खोल माणूस गेला फक्त 2.5 किलोमीटर. किती 2.5 किलोमीटरच्या खोल आजपर्यंत समुद्रात कोणाला जाता आला नाही. वरती गेला मनुष्य मंगळापर्यंत, त्याला इस्कॅप व्हेलॉसिटी गुरुत्वमुक्ततेचा वेग 11.2 पर सेकंद आहे की नाही. 56 कोटी 30 लाख वर्ग किलोमीटर अंतर भरलं. आता तो माझा आजचा कन्सेप्ट नाही, पण फक्त त्या संबंधाने मी बोलून जाईल.
पण पाण्याच्या तळापर्यंत कुठं कोणा जाता आलं? त्याला खाली जाता येण्याचं कारण की खाली बर्फ आहे, खाली -मध्ये डिग्री सगळे तापमान आहे. खाली गेल्याच्यानंतर गेलेल्या अंश गोठून त्याचा बर्फ होईल. भारताचे जे सीमारक्षक जवान आहेत आपले देशाचे, ते सियाचीनसारख्या प्रदेशात जेव्हा जातात तेव्हा शत्रूपेक्षा तिथं वातावरणाचा जास्त धोका असतो. वातावरणात जास्त धोका आहे शत्रूपेक्षा, कारण तिथं -मध्ये असतं. अहो तिथं उभा कसं राहायचं बर्फात, खायचं कसं, बोला किती कठीण अवस्था आहे ती. तिथं शत्रूपेक्षा निसर्गाचा जास्त धोका असतो. डिस्कवरीसारख्या चॅनलवरल्या लोकांना आजही माशाचे प्रकार नीट कळाले नाहीत. आपण 83,99,999 नंतर माणसाचे 84 योनी म्हणतो, पण इथं आणखी कोणाला काय पाहायला भेटले? कित्येक लोक आणि कित्येक प्राणी नष्ट झाले पृथ्वीवरून, जंगलातून नष्ट झाले. आता एक छत्तीसगडला एका पार्कमध्ये मोठं झाड ठेवलं 250 फूट खोड, तर सर्वसाधारण लोकांचा दावा ते 1,00,000 वर्षापूर्वीचं असावं असा लोकांचा दावा आहे. म्हणजे पूर्वी अशी झाडं होती, पूर्वी कसल्या कसल्या वनस्पत्या होत्या, पूर्वी वेगळ्या वेगळ्या वनस्पत्या होत्या. माणसाला कोणतेही चमत्कार करणाऱ्या वनस्पत्या होत्या, सौंदर्य निर्माण करणाऱ्या वनस्पत्या होत्या, कुरूप करणाऱ्या वनस्पती होत्या, खाज येणारी वनस्पती होती, खाज राहणारी वनस्पती होती, बॉडी अनेक काय काय नव्हतं, सगळं होतं की. आपण आपल्या लहानपणी, आता तुमच्याकडे होतं की नाही मला माहीत नाही, पण मला चांगलं आठवतं, मी जिथं जन्मलो तिथं लिंबाच्या कडेने लोक दातं घासायची. होतं का असं? हां, तुम्हाला आम्ही नाही घातली माझ्याकडे, आम्ही राखानं घासली, नाही कळलं है ना. गौरीची राख करून घालायची. अरे बदला आता, पेस्टपर्यंत आलो प्रश्नांची नसो, पण बदल झाला म्हणजे काय, दात तर जागेवरच आहेत ना. निसर्गाने यापेक्षा वेळ काय दिले? आपण घराला बांधाल, पण घर त्यापेक्षा मोठं कोणतं बरं जगात? सध्या भारतातलं सर्वात मोठं घर कोणाचं आहे? अंबानींचं सर्वात मोठं घर. 127 मजल्याचं घर, 120 कामगार आहेत. पण काही जर त्या घरात आहे काय सगळं? कोणाच्याही घरात फक्त 3 शब्द आहेत. कोणाच्याही घरात किती? कोणते कोणते? BHK, संपलं कार्यक्रम. कोणाचं घर एवढंच? BHK. फक्त बी वाढत गेला, 2, 3, 4 नाही कळलं. बी वाढला, बाकी काय? बंगला मोठा झाला म्हणजे काय झाला? कोणाचा 1 BHK असेल, कोणाचं 2 BHK, बरं बीच वाढला ना. कोणाचं 3 BHK असेल, आमचा फ्लॅट 4, 5 BHK असं म्हणतो. पण आहे काय दुसरं यापेक्षा? ह्या BHKच्या पाठीमागचं एक स्वतंत्र रिझन आहे. वास्तुशांतीबद्दल मी ते बोलत असतो, आता तो आजचा विषय नाही, फक्त या संबंधाने बोलून झाले. इथं माणसं रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत, प्रयत्न करून माणसं दाखवायची वेळ आली, पण तिथपर्यंत ती पोहोचली नाहीत, कारण त्यांचा उद्देश एवढा होता समाज परिवर्तन घडावं. काही लोकांनी तत्त्वज्ञान स्वतंत्र केलं, विविध पंथ, विविध परंपरा तयार झाल्या. काही लोकांना सांगितलं 2 + 8 = 10. दुसरा म्हणला नाही 7 आणि 3 10. तिसरा म्हणला नाही हो 5 आणि 5 10. एक म्हणलं असं कसं की 9 आणि 1 10. अरे 10च सांगत होते ना सगळे. फक्त प्रत्येकजण 2 अंक घेताना वेगळे वेगळे घेत होता, पण सांगत तर 10च होता ना. कोणताही पंथ घेतं तर कोणत्याही पंथाच्या मूळ पुरुषाला फिलॉसॉफी एवढीच सांगायची असती, तुम्हाला शांती प्रदान करायची, तुम्हाला शांत व्हायचं, तुमचं जीवन तृप्त करायचं आहे, त्याकरता ही साधना करा. तुमचं जीवन समृद्ध करायचं, त्याकरता तुम्ही ती साधना करा. विविध प्रकारांनी सांगून हेच अर्थ होतात. तुकोबरा तसंच म्हणले, बाबा या मृत्यू लोकातलं वेगळ्या वेगळ्या साधना करून अहंकार निर्माण करण्यापेक्षा एक काम करा, ज्याच्या साह्याने तुम्हाला जगाशी संबंध ठेवायचा आहे, त्या देहाचा आणि देहादिकाचा माझा तरी मात्र संबंध नाही. ही फक्त भावना धारण केली तरी काय घडतो चमत्कार पहा. देह नव्हे मी सरे, देह नव्हे मी सरे, देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी सरे, देह नव्हे मी
आणखी एकदा जोरात वाजवा. चांगल्या गुणवान, ज्ञानी, बुद्धिवान, सुंदर लोकांना टाळ्या वाजवल्या ना की आपल्याही कुळात चांगले माणसं जन्माला येतात. बरं, चांगल्या करता टाळी वाजली पाहिजे. आता थंडीची तशी मुंबईत त्या मानाने थंडी कमी आहे, ग्रामीण भागातली थंडी. तुमच्या एकाच्या अंगावर जर्किंग नाही. मी आता 3 दिवस झालं कीर्तन, लोक गोदड्याच घेऊन येईल. बरं, मला बी हिंमत होणार त्यांना टाळ्या वाजवायची, ते आतली आत वाजवली. काय अवघड परिस्थिती, अवघड झाली की नाही. चांगली खरंच गोड चाल म्हणली. आमचे बाबा मांचे कीर्तनात रंग भरण्याकरता गाणारा, वाजवणारा, बोलणारा, ऐकणारी माईक सिस्टीम ही 5 माणसाची संघटित झाली पाहिजेत. त्याला टीम वर्क म्हणतात. वर्क इट. एखादं काम चांगलं करत असेल तर त्याला सांघिकता पाहिजे, सांघिकता. देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे. तो कोण म्हणतात, मी हे देह नव्हे मी हे सरे, फक्त मी नाही एवढं बाजूला गेलं की उरला उरे विठ्ठल. फक्त शिल्लक पांडुरंग राहतो. थोडंसं मोकळं बोलू. जगातला कोणताच मूर्तिकार दगडातून मूर्तीला प्रगट करत असताना मूर्ती नाही प्रगट करत, तो फक्त त्याला नको असणारा भाग काढून टाकतो आणि विविध मूर्ती आकार घेतात. कुठे गणपतीची दिसते, कुठे दत्तात्रयाची दिसते, कुठे पांडुरंगाची दिसते, कुठे समर्थांची दिसते, कुठे विविध दिसतात ना, विविध मूर्ती दिसतात. पण मूर्ती त्याने बनवलं नाही, त्यानं फक्त त्याला ज्या ज्या अंगाने जिकून कधी नाकाच्या बाजूने जास्त ठोकलं तर कधी कानाच्या बाजूने ठोकलं, कधी हातला, फक्त त्यानं विविध प्रकारे जिथं नको त्याला भाग काढला, विविध मूर्ती तयार झाल्या. म्हणतो कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड घडी तो मडकी रे. ब्रह्मदेवाला कुलाल म्हणले. कुलाल म्हणजे कुंभार. जसं कुंभाराने अनंत मडकी घडगे घडावेत तसं भगवंताने अनंत माणसं घडवलीत. काय कौतुक असेल महाराज. जगानं आत्ता संशोधन केले आणि संप्रदाय आणि संत वाङ्मय किती वर्ष सांगून गेले. जगाला आत्ता कळालं आहे की माणसाचा अंगठा मॅच होत नाही. हे अंगठा मॅच होत नाही, आत्ता कळालं. जगातल्या कोणत्याच, म्हणजे आज संपूर्ण जगाची लोकसंख्या सध्या 800 कोटीवर गेली. भारताच्या 140 कोटीवर आहे, महाराष्ट्र 13 कोटीवर पोहोचला आहे. पण इथं कोणत्याच व्यक्तीचा अंगठा कोणाशीच मॅच होत नाही. सिग्नेचर चेंज करता येते, अंगठा बदलता येत नाही. बरं, मेलेल्या नाही, येणाऱ्या जिवंतही नाही. एवढंच पहा, एवढंच. मी तुम्हाला अंगठा दाखवत नाही, फक्त पहा. नाही तर म्हणतात महाराजांनी आम्हाला अंगठा दाखवला. मी काय दाखव, फक्त पहा, की नाही, एवढाच आहे. पण काय क्रिएटर असेल तो, कसला क्रिएटर असेल, त्यानं काय क्रिएट केले सुंदर. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. काय सौंदर्य असेल त्याचं, कसलं बनवलंय सुंदर. एखाद्या माणसाला पाहिली तर लोक म्हणतात नजर लागलो, काय त्याचं सौंदर्य आहे की नाही. तू प्रत्यक्ष कसा असलो, ते आपण अनुमानाने देवाचे फोटो काढत, प्रत्यक्ष कुठं पाहिले हो. अरे अर्जुनाला तो प्रत्यक्ष दिसला नाही, त्याला मागावं लागले प्राज्ञचक्षू, दिव्यचक्षू मागावे लागले. त्याला प्राज्ञचक्षू, चर्मचक्षूने देव दिसतो का. जे तर मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया किर जोगे, काय व्हाल. काय कौतुक आहे. कौतुक पहा बरं. कान्होपात्राला प्रचंड मोठा गर्व होता, गर्व. माझ्यासारखी सुंदर कोणी स्त्री नाही. वेश्याची मुलगी होती म्हणून तर तिची आई कधी कधी म्हणायची, देवा काय रे चिखलात कमळ उगवलं. एका वेश्याच्या पूर्ण तू एवढं सुंदर बनवलंस. राजकन्या लाजेल तेवढी सुंदर, नाहीतरी राजकन्याचीच असते की ती. राजकन्या लाजेल एवढी सुंदर दिसत होती आणि तिला थोडासा अहंकार होता. ती कधी कधी म्हणायचीही, या मृत्यूलोकात मला कोणी लाईफ पार्टनर असेल की नाही, माझ्यासारखा सुंदर पुरुष कोणी, म्हणजे मी सुंदर आहे तर सुंदर पुरुष मला मिळेल की नाही. त्या मंगळवेळेने पंढरपूरला एकादशीला वारकरी जाताना त्याने एकदा पाहिलं, पाहिलं का सुंदर पोरगी. विचारलं का गं बाई तू कोणत्या राजाची मुलगी आहे. त्यानं सांगितलं त्यांना मी एका वेश्याची मुलगी आहे. दास्य तो करती माझी आई. तिच्या आईनं सांगितलं होती माझीच मुलगी आहे. तिनं सांगितलं वा वा खूप सुंदर आहे. ती म्हणली बाबा आशीर्वाद द्या, कारण मला तरी वाटत नाही माझ्यासारखा कोणी एखादा पोरगा आता असेल म्हणून. वारकरी भोळा भाबडा सहज म्हणला, बाई राग नाही येतचं बोलू का, तू कधी पंढरपूरला गेलतीस का. तिने सांगितलं नाही गेले, पंढरपूर तर खूप जवळ आहे मला मंगळवेड्यावरून. मग तू पंढरपूरला जा, कारण पांडुरंगाला पाहिलं, परत तू स्वतःच्या सौंदर्याचा गर्व नाही करायची. एकदा माझ्या पांडुरंगाला पहा. तिलाही थोडं हट झालं ना. कोणतरी आपल्या सौंदर्याला निग्लेक्ट केलं, इग्नोर केलं. जसं एखाद्याला माणसाने सुंदर सजून यावं आणि आपण त्याला पाहू नाही तर त्याला वाईट वाटतं, कारण ते सजणं तर कोण पाहण्याकरता असतं. माणूस कपडेच कोणीतरी घालतो याकरता की कोणीतरी पाहावेत. नाहीच घातल्या, अरे बायको रागवती नवऱ्याला, मी आज एवढं सजले पण तू मनात मी साडी बदलली, मी एवढं चेंज झाले तर तू मला मनात कपडे बदलले, काय म्हणून म्हणावं लागतं कधी कधी बायकोला, तू आज बदलत दिसाय तुझ्यामध्ये.
ती म्हणे असं काहीच नाही केलं, पण काय माहीत पण बरंच जा भाकरी चांगल्या होतील, भयपाक नीट होईल, नाही तर बिघडून जाईल सगळं. संसार करणं सोपं, यांना फक्त काही म्हणायचं, आज तू लय सुंदर दिसली, ती मी तर आज काय झालं नाही, काय माहिती काय झालं ते, म्हणत राहिलं, काहीच नाही म्हणत राहायचं फक्त. बाईला स्वयंपाकाचा कंटाळा कधीच येत नसतो स्त्रीला, फक्त खाणारा मनुष्य व्यवस्थित असावा लागतो. आपल्या मुलाला ती रडते भांडते, तू मला खायला मागत नाहीस, याचं दुःख आहे, मी तर खाऊ घाला तयार आहे. तिनं सांगितलं पाहत रे पांडुरंगाला, हात टचिंग झालं, हृदयाला वाईट वाटलं, पण ती गेली पाहिला. तुम्हाला सांगू का, परत ती गेली नाही. परत तिनं पांडुरंग फक्त एकदाच पाहिला आणि परत जगातलं काही पाहिलं नाही. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नतील फाकती प्रभा, अगणित लावण्ये तेज पुंजळले, नवर्णावे तेची शोभा. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, तेने मजा लावी याला. अत्यंत सुंदर, काय सुंदर आहे सांगावं त्याचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस भीमसेनजीनं गायलेलं. रवी शशी कळा लोपडिया, यत आदित्यम गतो तेजहा जगत भास येते खिलम, यश्चंद्रमस्य चाग्नो तत्तेजो विद्यमाम एकहा. भगवद्गीता. गीतेमध्ये परमात्मा सांगतो, अरे हजारो सूर्य हजारो चंद्र त्याच्याकडे पाहून लाजतात, एवढा तो सुंदर दिसतो. कानोपात्राने एकदाच गेली, परत ती गेली नाही. भारतात 4 लोक असे आहेत ज्यांच्या देहाच्याबद्दल आजही लोकांना माहिती नाही काही. किती लोक? 4 लोक आहेत ज्यांच्या देहाचा आत्तापत्ता नाही कोणाला लागला. त्यातलं पहिले नाव आहे चैतन्य महाप्रभू, इस्कॉनचे चैतन्य महाप्रभू हे कृष्णाला भेटायला गेले. त्यांचं चरित्र वाचा, मी वाचले, आपणही वाचा. चैतन्य महाप्रभू कृष्णाला भेटायला गेले आणि परत त्यांचं शरीर कोणाला दिसलं नाही. दुसरं नावे संत मीराबाई, त्या द्वारकेला कृष्णाच्या मंदिरात गेल्या आणि हजारो लोक बाहेर वाट पाहत होते, परत त्यांचा देह कोणाच भेटला नाही. तिसरं नावे जगद्गुरू तुकोबाराय, सर्व लोकांना एकत्र घेऊन फाल्गुनमध्ये द्वितीयाच्या दिवशी म्हणत होते, चला रे बाबांनो, अरे तो पांडुरंग वाडवेळे झाला, वा तो मला घेण्याकरता आला रे भगवंत. हां, ते सांगत होते पांडुरंग मला घेण्याकरता आलाय. पाहता पाहता दुपारचे 12 वाजले, कडकडकाशी वीज चमकावं असं वाजव सुटलं आणि त्या वाऱ्याच्या प्रचंड वाऱ्यामध्ये तुकोबारा अचानक लोकांना वरती गरुडाच्या समोर दिसले. परत देहाचा आतापाता नाही. आणि चौथं नाम रामकृष्ण परमहंस, हे कालीच्या दर्शनाकरता आतमध्ये गेले आणि परत ते आले नाहीत. म्हणून आजही या 4 लोकांचं शरीर पंचतत्वात विलीन झालं कोणाला सापडलेलंच नाही. अन्य कोणी एखादा व्यक्ती सापडा तर मला त्या संदर्भात आपण डिस्कस करा, त्या ती कानोपात्र आहे. आजही जर पांडुरंगाच्या दर्शना पंढरपूरला गेलं की तिथं कानोपात्रेचं झाड आहे, लोक त्या झाडाचा स्पर्श करताना आज जातात. म्हणून तर एका वेश्येची मुलगी भक्ती करून दंग झाली, कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. त्याचं पुढचं कडवले भारी आहे, धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी. आपल्या मालकावाला मागावं ना, साडी तर घेतली पण पंढरपूर दाखवा. जेजूरला गेला तर सरकार पुढं थोडंसं आहे की नाही. आपण एखादा भाव व्यक्त करतो ना, तो कोणाचा त्यातला भाव आहे, देहे नव्हे मी ये सरी, तो त्यातलाच भाव आहे. देव पहावयासी गेलो तेथे देवचे हो, परमात्मा रूप झालो, त्याला पाहिलं आहे का नाही. जसं एखाद्या श्रीगुरू आपल्या स्वतःची जागा भक्ताला देतात, तीच अवस्था आहे. देहे नव्हे मी हे सरे, तो म्हणतात मी हे सरे, फक्त मी नाही माझं नाही म्हणलं की शिल्लक काय राहतो. बरं, अडकलं कशामुळे, दुःख कशामुळे नाही कळलं का, तर चला मोकळं सांगतो जरा. महिला मंडळ टाळी वाजवा एकदा. पुरुष मंडळी नाराज नाहीत ना, सगळी मिळून वाजवा एकदा. बघा, टाळीचं शास्त्र आहे करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा. ही 5 बोटं या 5 बोटावर बदली पाहिजेत. मी परवा तोरण्याला एक विषय मांडून गेलो तोरण्याला. मी त्यांना म्हणलं, माणसं एवढी आळशी आहेत, देवाने दिलेलं मोजलत नाही. मी बोलून गेलो, देवाने दिलेलं मोजलत नाही शंकर महाराज. यातल्या 90% लोकांनी स्वतःचं शरीर मोजलेलं नाही. आपण फक्त सांगितलं आऊट हात का मानव देह अल्लाने तुझं दिया, खाया पिया सुखसे सोया नाहक ज्या माना खोया म्हणलंय फक्त. पण खरंच सांगा, आपण स्वतःचं शरीर मोजलं? कोणी स्वतःचं शरीर, हे बघा, स्वतःच्या हाताने स्वतःचं शरीर 3.5 हात भरतं, पण मोजून पाहता मोजलं नाही कोणी. मोजलं का महाराज? म्हणून 350. आपल्या शरीराला 2 हात आहेत. किती? पटकन बोला, किती? हाताला बोटं 10, हाताला बोटं 10, बोटाला कांडी नाही मोजली. नाही ती यार, मोजा एकदा. चुकीचं नाही सांगा, मोजा लवकर.
बघा 3, 6, 9, 12 आणि 2, 14. 14 दोन्ही 28. अरे आत्ता मोजाले तुम्ही, किती अवघडी कार्यक्रम आहे. किती 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 महाराज लक्षात नाही आपलं, फुकट मिळालं होय. लक्षात नाही. ज्या बोटाने आपण वाजवलं, ज्या बोटाने गायलो, ज्या बोटाने लोकांच्या काड्या लावलं नाही कळलं. ते बोट मोजा तर खरं किती बोटाने 28 बोटाने 28 कुटुंब उद्ध्वस्त करून टाकले एक नाही. कांडी लय आपलं कॉन्सन्ट्रेट येत नाही आपलं लक्ष. मी थोडं बोलू का, मोकळं बोलू. बोल. 90% लोकांना हे माहीतच नाही. ही जिबी ना, मी तुम्हाला जीभ दाखवत नाही, फक्त पहा. सुंदर जीभ माझी. ही जी जिबी आहे का, हिला काही चव कळत नाही. हिला चव कळत नाही. आणि माझं बोलणं खोटं असेल तर आज तुम्ही जेवून आला का जेवायचे? जेवायचे. हां, मग तर लय भारी. हां, नंतर जेवलात की मला कॉल करा, कारण मी आता ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, त्यामुळे मी रात्रभर फोन रिसिव्ह करणार आहे. नाहीतर रात्रभर 12 नंतर सुरूच होणार आहे. मी आहेच आहे, चालूच आहे. माणसा या जिभेवरती कोणताही पदार्थ तुम्ही, मिरची इथं ठेवा, तुम्ही तिखट गार आंबट काही ठेवा, जिभेला काही चव कळत नाही. चव कळते त्या जिभेचं नव्हे, पडजीभ ती आत असते. आपल्या जिभेच्या पाठीमागं एक जिभे, याच्या मागं आ केल्यावर तुम्ही इतक्याला म्हणून दिसणार नाही. आणि ती जर उभी असते त्यानं झूम करून दाखवलं असतं सगळ्या जगाला आ. आता घरी गेल्यावर आरशात पहा, आपल्या पाठीमागं जिभे वरून अशी खाली, ती वरून खाली आहे, इथून खाली अशी. आपण कोणताही पदार्थ जेव्हा चावतो, पदार्थ जेव्हा दाताने चावतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तो या जिभेनं आत डंप करतो, ओततो, लोटून देतो, त्याला लोटून पुश करतो, त्या टायमाला तिथून आत जाताना लक्षात ठेवा का माझ्या बोलण्यावर. आता सगळे जेवताना मला आठवणार आहेत, फक्त ढसका लागला तर पाणी प्या. मी तुमची आठवण काढीन, तुम्ही तुमचीच काढा, मी काय आहे की नाही. पण लक्षात ठेवा आता माझं बोलणं तुम्हाला आज कळताना करेन, कारण मी खाताना विचारच केला, आपण फक्त खाल्लं की चिवलं की फेकलं नाही कळलं, भरलं की उठलं की निघाले. तसं नाही आहे. मी महाराज जेव्हापासून माझा ॲक्सिडेंट झाला आणि पाय गेला तेव्हापासून मी या बॉडीला एवढं निहाळलेलं आहे. मी एवढ्या बारीक बारीक घटनेचा अभ्यास केला. मी जर फक्त तुम्हाला एवढं सांगत राहिलं ना कोणत्या कोणत्या पार्टला काय काय, तर तुम्ही पागल होऊन जाल आयुष्यात, याच्यावर कधी लक्ष दिलं नाही म्हणाल. मी एवढं बारीक घटना पाहतो सर्व घटनेच्या, म्हणजे एवढ्या म्हणजे नजर असते माझी त्यात काउंट काय काय किती किती सेंटीमीटरमधला फरक आहे त्यांचा. जसं आई डिलिव्हरी झाल्याबरोबर आपल्या बाळाला जेवढं निहाळती ना, त्याचे बोट आहेत का 5 आहेत. बापरे, माझ्या पप्पावरच गेली ना अंगठा, असं ते पाहत असतील लहानपणी की नाही. त्याची पायाची 8 बोटं मोजती डिलिव्हरी झाल्याबरोबर. प्रचंड डिलिव्हरी प्रसूत करायच्या वेदना किती जीवघेणे असतात, पण जन्म झाला की तिच्या आनंदाला पारावर नसतो, कारण ती स्त्रीत्वाला प्राप्त झालेली असते. पण त्यानंतर ते एक त्याचे डोळे कसे, ते अब्रोज भोवया कशा आहेत, त्याला केस कसेचे, ओठ कसे, त्याचे पाठ कशी, सगळं नखशिकांत आई जसे आपल्या बाळाला निहाळते का, तसं आपण आपल्याला कधी निहाळलं पाहिजे की त्यानं काय सुंदर दिलं आहे. त्यानं जर दिलं एवढं सुंदर, त्याने एवढं सुंदर दिले, तर त्याचे कधी विचार केला पाहिजे ना. फक्त म्हणणार का देवे दिला देव भजना गोमटन, करायचं कधी करायचं कधी की नाही, करत तर कधी नाही, पण म्हणलं की नाही. ज्याच्याकरता केले प्रयत्न, मी याकरता बोललो, आपलं लक्ष नाही कोणत्या गोष्टी, आणि फुकट मिळत त्याचं तर अजिबातच लक्ष नाही, लक्षात नाही आपल्या विषयावरती. मी तुम्हाला म्हणलं थोडंसं मोकळं बोलू का, बोलतो जरा मोकळं. एका माणसाच्या बंगल्याला आग लागली. सर्वसाधारण आमचे बाबा माझे त्या बंगल्याची 10 कोटी तरी किंमत असेल. 10 कोटीचा बंगला, आग लागली. बेचैन झाला ना बाबा. धावा, अग्निशामक दलाला फोन करा, मोटर लावा, बोर चालू करा, हे चालू करा, टँकर बोलवा, माती घेऊन फेक, पाणी घेऊन फेक, कडाया बादल्या, गावातले लोक धावू लागले. बेचैन झाला. 10 मिनिटाच्या बेचैन अवस्थेमध्ये एक पोरगा पळत आला आणि त्या बाबाला कानात फक्त एवढंच म्हणलं, दादा, कारण त्याचा पोरगा शहरात गेला होता. सांगितलं, दादा, आपला हा बंगला सकाळीच विकलाय. काय म्हणतो कानात, आपला हा बंगला सकाळीच विकलाय. हा शब्द कानात पडल्याबरोबर त्याची बेचैन अवस्था शांत झाली. बेचैन असताना बाप काय काय फेकून कशाने विजू, बेचैन असताना बाप शांत झाला. 5 मिनिटाचा काळ निघून गेला की परत तोच पोरगा पळत आला, दादा, आपला ठरलेला व्यवहार बिनसला. नाही कळलं तर हसा, मोकळं हो जा, नाही हसल्याला अटॅक येतो, हसा. दादा, ठरलेला व्यवहार बिनसला. हां, परत सुरू झालं, लावा मोटर, वाळ, पाणी फेकू लागला. दृष्टांत संपला. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर द्या. मधात 5 मिनिटामध्ये त्याच्यासमोर 10 कोटीचा बंगला जळत होता. त्याने जगातलं कोणतं औषध पिले होतं, जगातलं कोणतं मेडिसिन, टॅबलेट, कोणती गोळी घेतली होती, जगातलं कोणतं पॉवर घेतली होती त्याने की त्याच्यासमोर 10 कोटीचा बंगला जळताना त्याला काहीच दुःख होत नव्हतं. बोला पटकन. कारण त्यामधल्या 5 मिनिटात त्याला फक्त एवढंच कळलं होतं, जे जळतंय ते माझं नाही.
तो अगोदरही बेचैन होता आणि तो नंतरही बेचैन होता. फक्त मधल्या 5 मिनिटात त्याच्यावर परिणामच नाही झाला. जळताना त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हतं, दुःख नव्हतं. तो फ्रेश होता. कारण त्याला फक्त एवढंच माहीत होतं, आत्ता जे जळतं ते माझं नाही. अरे फक्त माझं नाही एवढं कळलं की आनंदाला सुरुवात होतो. म्हणतो तो कोणता देहे नव्हे मी हे सरे, मी याकरता बोलायले, मी हे सरलं उरला उरे विठ्ठल. फक्त ते माझं नाही एवढं कळावं ना, मुक्त झाला ना मनुष्य. अरे त्याच्याकरता काय वेगळं करावं लागतं. पण आमच्या गुरुजीनं गोड दृष्टांत द्यायची मारुती महाराज. ते म्हणायचे एका राजानं पोपट पाळला होता. त्या पोपटाला राजा बोलायचा, दोघांचा संवाद व्हायचा. तो राजा त्या पोपटाला म्हणला, रे पोपटा, आज तुला मी ज्या झाडावरून आणलं, मी आज परत जंगलामध्ये त्याच झाडावरती जाणार आहे. प्रचंड मोठं झाड, त्या झाडावरती जाणार आहे, आणखी एक पोपट घेऊन येणार आहे. तुझा काही त्यांना निरोप द्यायचा का. तो पोपट त्याला म्हणला, फक्त मी जसं सांगितलं तसं सांगशील का. राजाला तो काय म्हणला, मी जसा निरोप देशील तसा. तो म्हणला, अगदी कॉपी, प्रिंट आऊट, झेरॉक्स, तू जे बोलला तेच शब्द बोलणार. फक्त तो म्हणला, माझ्या त्या मित्रांना एवढंच सांग की याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका. हा गोड बोलतून पिंजऱ्यात टाकतो. तो म्हणला, आता खोटं बोलणार नाही. तो म्हणला, तू जसं म्हणला मी तसंच सांगणार, तू जसं म्हणला मी तसंच सांगणार. राजा घोड्यावरती स्वार झाला, शिकारी कथेपर्यंत गेला. पोपटाचे सर्व पोपट, हजारो पोपट झाडावरती होते. त्यानं आवाज दिला, बाळा अय ऐका रे, मी तुमच्यातल्या एक जणाला घ्यायला आलो, पण माझ्याकडे तुमच्या अगोदरचा एक मित्र माझ्याकडे, मी त्याचा एक निरोप तुमच्याकडे घेऊन आलो. त्यानं सांगितलं, काय निरोप आहे. त्यानं एवढंच सांगितलं, या राजाच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, हा गोड बोलतून घरी घेऊन येतो. ते हसले. ते म्हणजे बरं झालं मला शहाणं केलं. मग राजाने विचारलं, त्या पोपटाला तुमचा काय निरोप द्यायचा का, पिंजऱ्यातल्या पोपटाला तुम्हाला काही निरोप द्यायचा का. असं म्हटल्याबरोबर झाडावरची सगळी पोपटं मरून खाली पडली. सगळीची सगळी पोपटं मिळून खाली पडली. ते खाली पोपटं पडलेले पण राजा बेचैन झाला, घोड्यावर बसला. तेवढ्या स्पीडनं तो निघून गेला आणि घरी आला आणि त्या पहिल्या पिंजऱ्याकडे गेला आणि धावला. तो म्हणला, रे मी तुझा निरोप त्यांना दिला. जेव्हा मी त्यांना सर्वांना विचारलं, तुमचा काय त्याला निरोप द्यायचा का, सगळे पटापटापटा खाली पडली आणि मेले. असा शब्द पडला आणि पोपट पिंजऱ्यातलाही मेला. पिंजऱ्यातही पोपट मेला. अरे बापरे, त्याला तर कळत ना काय झालं. शिपाने त्या पोपटाला बाहेर काढलं, बाजूला ठेवलं. बाजूला काढलं ते भरू दिशी उडून गेलं. आणि उडून गेल्या त्या पोपटानं सांगितलं, त्या माझ्या मित्राने मला निरोप दिला होता, मरल्याशिवाय माणसाला सुटका होत नाही. नाही का, सुटका होण्याकरता मरावं लागतं. म्हणून तुकोबरायचं तेच प्रमाणे, देहे नव्हे मी हे सरे, म्हणजे मरे उरला उरे विठ्ठल. अरे जे शिल्लक राहतं ते तर परमात्माच्या नावापेक्षा वेगळं काय. ममे वंशो जीव लोके जीवभूत सनातन हा मनश्रेष्ठाने इंद्रियाने प्रकृतीस्थानी करशती. संत गाडगे माझा बोलून संत का म्हणावं लागतं, याच करता, कारण त्यांना जगाचाही संसार नीट करायचा होता ना आपला. अरे आयशे मेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी, हे गाडगे महाराजांचं विधान आहे. दुष्काळी आटीला द्रव्यनेला मान, एक स्त्री एक अन्न. हे तुकोबराचं चरित्र सांगणं सोपं. आपल्या बायकोला ठेच लागली तर माणसं परमार्थ सोडून देतात. कोरोनाच्या कालखंडात कित्येक लोकांनी बोलणं आणि परमार्थ सोडून दिले महाराज. आपल्या स्वतः जीवनात थोडं काय घडले की लोक देवाला ओरडतात, देवा मी तुझं काय वाईट केलं होतं. तिने काय सांगितलं वाईट केलं त्याचं, जे काय गेले ते सर्व चांगलं केलं, त्याने काय वाईट केलं. महाराज आजपर्यंत आणखी मी देवाला भांडलो नाही. येणाऱ्यात 21 फेब्रुवारीला माझ्या ॲक्सिडेंटला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. कुलाब्यात कीर्तनाने ॲक्सिडेंट झाला आणि इथंच पवईला हिरानंदने हॉस्पिटलला माझा पाय कट केला. आता 5.5 लाखाला जर्मन आणि अमेरिका 2 देशातून पाय भरून आणला. आता मी उभा राहतो, एका पायावरती उभा राहण्याच्या कीर्तनाचं एक तप माझं पूर्ण होतं आहे येणाऱ्या 2 महिन्यात. आता आहे की नाही, कारण तो माझा तो संकल्प होता आणि आता संकल्प पूर्तीमुळे मी प्रसन्न आहे. माझ्या आनंदाला पारावार नाही. मी तर एवढा आनंदी असतो. मी सध्या 2च कामं करतो, अभ्यास करणे, जेवणे आणि आनंदात राहणे. मी सकाळी उठलं की हसतो आणि बायको मला म्हणते का हसता. मी म्हणलो मी आज जिवंत आहे. झालं हसतो, तुम्ही बी हसत जा, काही नाही, हसायचं नुसतं, खुश राहा, काही कारण नाही. आपण जिवंत त्यापेक्षा आणखी नवीन काही कमावायचं नाही. आपण दररोज जिवंत येत नाही, तिथं मृत्यूला काही कारण नाही. जगातले सगळे ग्रंथ वाचा, मृत्यूचं एकच कारण आहे, फक्त जन्म, संपला विषय. ज्यातसे ध्रुव मृत्यूर जन्म ध्रुवम जन्म मृतस्याचे तस्मात परी हरिहर्ते नतम सोचितो महसी उपजेते नासे नासले ते पुनर्पेदेसे हे घटिका इंद्रशे परिभ्रमेगा. दुसरं काय कारण नाही मृत्यूला. इथं माणसं मरायला काय लागते. इथं ग्रामपंचायतमध्ये नगरपालिकेमध्ये 1 मिनिटापासून तर 100 वर्षापर्यंत माणसं मेल्याची नोंद आहे. मरण्याचं वय का फिक्स कोणतं, फक्त देहाच्या गावालिया जन्ममृत्यूचा सोहळ्या ना म्हणून धनंजया 10वा 12वा 13वा वर्ष सदा पुण्यस्मरण नाही कळलं. नाही रे नाही, कुणाचे म्हणून सांगणं सोपं, पण नाही कोणाचं म्हणून तो कोपर्यंत देहे नव्हे मी हे वात पित्त श्लेषभेद नाही वात हे कुरस सनो दुर्गंधी तो कृपतो 10 भंगा दयस्तता. विद्यार्थ्याने स्वामीने 25 वर्णन केले. मृत्यूलोकात वस्तू नसते कोणाची. आजी अरे शेतात तुम्ही जाऊन म्हणताय ना, शेतात एखाद्या बांधावर जाऊन, आता आपण ग्रामीण भागातले माणसं आहेत ना सगळे, जरी मुंबईत आलो असेल तर पण गावं आपले वेगळे वेगळे आहेत. आपण आपल्या गावाला जेव्हा जातो शेजारी सांगतो ना, अहो आमचं इथं जरी मुंबईत फ्लॅट आहे पण गावाला जागा आहे आमची.
हां, ही आपलीची सगळी अख्खी माझी आहे. जेव्हा जागेला म्हणतो ना अख्खी माझी आहे, तेव्हा ती जागा म्हणते बाळा तुझ्यासारखी किती मेली माहिती का. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला देखत देखत, तोही तैसा झाला. नातू पण कोण राहिले? विशाल महाराज. तुम्ही ज्याला आपलं म्हणता, ज्याच्याकडे पाहून ती वस्तू, अरे आत्ता पण ती या पृथ्वीवरती लाखो वर्ष माणसं मेलीत ना. किती लोक त्या बांधावर येऊन म्हणले असतील हे माझं आहे. किती राजे महाराजे शूरवीर कोणी म्हणले ना माझंच आहे, इथं कोणाचं राहिले. पण आजपर्यंत जगातली कोणती वस्तू म्हणली ना हा माझा मालक आहे. आपण तिला म्हणतो माझी, पण ती म्हणत नाही. तीव्र हसते आपल्याकडे पाहून, मन मर मन मर. इथं तुला किती लोक तुझ्या प्रेम करतात पाहायचं असेल तर फक्त मरून पहा. माणसं मेले जर सर्वात पहिले माणसाचं लक्ष कशात असेल तर लोकांचं लक्ष असतं, हे नोंद करा नोंद करा. नाही कळलं, जाळायच्या अगोदर लोकांची घाई असती, नोंद करा, डेट ऑफ सर्टिफिकेट पाहिजे, मृत्यूचा दाखला मिळू अगोदर, कारण त्याशिवाय पुढचं काही नावावर होणार नाही. इथं येत असलं नसतं कोणाचं प्रेम बरं. इथं जगाच्या इतिहासात कोणी कोणाला प्रेम करत नाही. इथं फक्त थोडंसं मोकळं वागून पहा, लोक पटापट ब्रेकअप घेऊन निघून जातील. हे कोणी नसतं कोणाच्या कोणाच्या संदर्भाने. इथं निस्वार्थीपणाने समर्पित करा. फक्त निसर्ग आपल्यावरती प्रेम करतो. हे पंचमहाभूत जे आपल्यावरती कोणत्याही मोबदला घेत नाहीत. पृथ्वी आप तेज वायूने आकाश. तुकोबरा फक्त ज्याचीत देहेत व अनाला पाचाचा उसना शे की ज्याची त्यास देणे लागे. ध्येय काळाचे ते मनुष्याचे. हे फक्त कळावं एवढंच फक्त सूत्र सापडावे. देहे नव्हे मी हे सरे. मला एवढंच परत बोलायचे. अभंगाचा एवढाच अर्थ सांगत बसतो म्हणजे 8 दिवस लांबतील. ठीक नाही. उरला उरे विठ्ठल. फक्त जे शिल्लक राहतं ते. म्हणून तर तो मनवणी लावू करा. परत एकदा मनातून वाजव बेटा.
टाळीचा मोठा फायदा बघा. आहेरकर महाराजांनी दोन्ही चाली गोड म्हटल्या आणि आपल्या मावळातले सगळे भजनी मंडळ डबल चाली, डबल प्रमाणात, ती पहिल्या प्रमाणापेक्षा दुसरं उंच. नियमच आहे तसा. कीर्तनातले प्रमाण कधी तार सप्तकात म्हणायचे असतात, षडजात म्हणायचे असतात, उंच म्हणायचे असतात, इथून म्हणायचे असतात. परा पश्यंती मध्यमा, ते दिसतं इथून पण निथून दिसणार पाहिजे. आपण म्हणतो जरा मनातून म्हण ना, मनातून बेंबीच्या देठाला दाखला ते मनातून मला लागतं. जुनी म्हणे पा, म्हणजे माझं वय नाही पण म्हणतो, जुनी म्हणे रडल्याशिवाय आई पाजत नसते, अशी म्हणे महिलांची. बाळाला पाजण्याकरता बाळांना रडावं लागतं, नाही तर आई पाजत नाही. ती मनानं पाजत नसते, रडावं लागतं जोरात जोरात. आई, तिनं काम सोडून पाजायला घेतलं पाहिजे. नुसतं कणायला आई आई आयो आई, अरे लक्ष देत नसते. म्हणजे मनातून, यांना कळलं मला काय म्हणायचं ते. मनातून रडावं लागतं त्याला. आई काम सोडून त्याला घेते, तसं ते इथून पाहिजे, इथून देवा पांडुरंगा विठ्ठला, नाही तर हळूच म्हणा देवा अय देवा, ते म्हणा फटकाच मारीन. नाही, बेव नाही, भाव नाही, प्रेम नाही, उल्हास नाही, कशाचा ऊर्जा नाही, तर काय नाही ते देवाला त्याकडे. मृत्यू लोकात सर्वात मोठं साधन आहे, त्याला दुसरं काहीच लागत नाही. कौतुक आहे, त्याला काहीच लागत नाही. तुम्ही फक्त मोकळ्या अंतकरण त्याला हात जोडा. त्याला सुंदर चेहरा लागत नाही, न त्याला श्रीमंती लागत नाही, न त्याला शिक्षण लागत नाही, न त्याचा बंगला लागत नाही. त्याला फक्त लागतो भावेने देवम कलया नरेंद्र धनेने कांताम कपटेने शत्रू सत्यने मित्रम कृपयाचे पुत्र ज्ञानेने मोक्षम विषमानंती न काष्ट विद्यते देव न पाशाने मृण्मये भावेही विद्यते देव तस्मात भावही कारणम. काय सुंदर समर्पण लागतो त्याला, की नाही. देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसी वित, काय लागतच नाही त्याला. चौचरणी त्याला काही लागत नाही. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळे आवळे तै सहारी. त्याला जर दुसरं काही लागलं असं तर आपला नंबरच नसता लागला, नाही कळू त्याला आपलं काय. नाहीतर मग गरीबाचे नंबर कशाला आले असेल. व्याधस्याचे ध्रोस्याचे वयो विद्या गजेंद्रशे का काचे तरी विद्रोषे यादोपती ऋषिम पौरुषम किबिजा कुब्जा किम अमरूप मध्ये किम तो सुदानो धनम भक्त्या तुष्यते केवळ जगन भक्तिप्रिय माधव. हा लागत नाही त्याला. न पारमेष्ट्यम न महेंद्रदेश्यम न सार्वभौम नरसाधिपत्यम न योग सिद्धिपूर्ण ब्रह्मा मयर पितात्मिक क्षितिप्रविधी नान्यत. भागवतामध्ये वर्णन केले. अधिकारी कोण आहे त्याच्या जवळ जाण्याचा. एक ना बिभ्रदय मिळून जठरपटे हो, तो कोणाला जवळ करतो का. त्याच्याकरता समर्पण राहावं लागतं आणि त्याला मोकळं अंत करावं लागतं. म्हणतो तो दुर्योधनाकडे जात नाही, हो विदुरजीकडे जातो. तो मोठमोठ्या महलांना लात मारतो आणि गरिबांच्या घरी जातो. समर्पण लागतं, समर्पण. त्याच्या चेहऱ्यामध्ये देत. अरे म्हणते ना, मानेनं तृप्तीर्न तू भोजनेनं. तुम्ही काही खाऊ घाला, फक्त त्या खाऊ खाण्यात प्रेम पाहिजे. एका चपातीत पोट भरतं, नाही तर 4 वाढले आणि प्रेम नसेल. खा भेटतं का. हां गुलाबजाम वाढली नाही तर, की नाही. प्रेम असावं लागतं, प्रेम प्रसन्न. खाऊ घालण्यामध्ये मान असावा लागतो. तसं देवाला खाऊ घालण्या त्याला काय द्याल दुसरं. ज्ञानावर म्हणतात गंगेचे उदक देशे अर्पीचे पित्र उद्देशे, आहे की नाही. त्याच्यात घ्यायचं आणि त्याला द्यायचं, त्याला द्या सगळं त्याचं. त्याला काय नवीन द्याल त्याला फक्त त्याच्यासोबत जे द्यावं लागतं ते द्यावं लागतं, आहे की नाही. अपिचे सुधराचारो भजते, काय म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तो प्रतुमष्टामी प्रियतात म्हणा. मग निस्सिम भाव उल्हासे मग अर्पावयाची निमिषेस फळे आवडे तसे भरतयाचे हो. त्याला वेगळे काय लागत नाही. गोडप्रमाणे मनवणी लाहो करा काळ सारा चिंतने. तो लाहो लागला हो लागला आंबेचा 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 लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा 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 लाहो लागला हो लागला आंबेचा लाहो लागला हो लागला आंबेचा लाहो लागला हो लागला आंबेचा लाहो लागला हो लागला आंबेचा. लाहो लागला हो लागला आंबेचा लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा. देवाचं वेड लागलं तर वेड, समर्पण, जागृती, झोपणी, सुसुप्ती. आपल्याला एखादा व्यक्ती आवडला तर तो स्वप्नात येतो. एखादी वस्तू आवडली की स्वप्नात येते. एखादं
पदार्थ आवडला की स्वप्नात येतो, पण पांडुरंग आपल्या स्वप्नात येत नाही. त्याला कारण आणखी तो आवडला नाही, आणि तो आवडाला असता तो स्वप्नात आला असता. ज्या अर्थी देव आपल्या स्वप्नात येत नाही, त्या अर्थी आणखी मनातून आपलं त्याच्यावर प्रेम नाही. बोला, माझं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटेल? आपल्या प्रियकर स्वप्नात येत नाही, प्रियशी स्वप्नात येत नाही, वस्तू स्वप्नात येत नाही, बंगला स्वप्न येतो, गाडी स्वप्न येतो, फ्लॅट स्वप्नात येतो. जी वस्तू घ्यायची आपण जे इमॅजिनेशन करतो, अरे मी कशाला बोलावं, ज्ञानावरा बोलले ना, जागता जर वासीजे तर ध्यानी भावना भावीजे आणि डोळा लागत खेळू देखीजे, तेच स्वप्न. यापेक्षा वेगळं काय आहे? स्वप्नात तेच तर येतं जे पाहिलेलं असतं, दिसतं, फिलिंग, इमॅजिनेशन, ज्याच्याबद्दल वारंवार मनुष्य विचार करतो. ज्या अर्थी तो स्वप्नात येत नाही, आणि तुकोबरा म्हणतात आमच्या स्वप्नात तो सोडून दुसरं कोणी येत नाही. की नाही, दळिता कांडिता जीविता गे बाई, हे की नाही, हे की नाही. विठ्ठल उलट माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा 24 तास म्हणतो. लाहो लागला हो सततम कीर्तन तो माम येतंत शेद्रवृता नमशंत क्षमा भक्त्या नित्ययुक्त उपासते कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्राश्चिताचे, जे नामाचे नाही पापाचे आयसे केले. यमदा अवकळ आणली ती ते ठायवणी उठवली, यमलोकीची खुंटीली रहाटे आगवी, यमू म्हणे कावे यमावे, दमू म्हणे कवणाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी नाही. विठोबा रखुमा 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 रखुमा विठोबा 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 रखुमा. तुम्ही टाळी वाजवा. बघा, तुम्ही टाळी वाजवायचं विसरू नका. टाळीचा सर्वात मोठा फायदा आहे, जी माणसं 24 तासातला 1 तास टाळी वाजवतात, 1 महिन्यात टाळी वाजवली की त्या माणसाच्या बॉडीत रोग राहत नाहीत, लोक दुरुस्त होतो माणूस. एवढं सगळे फक्त आता घरी गेले की टाळ्या वाजवून. लोक म्हणले की टाळी का वाजवला, त्यांना सांगा आमच्याकडे टाळीवाला बाबा आला होता. वाजवा एकदा सर्वांनी जोरात टाळ्या. ऊर्जा आहे येणं, ब्रेन काम करू लागतं. झोप आली की टाळी वाजवावी, उत्तर आठवत नसेल की टाळी वाजवावी, ब्रेन काम करते ना. तुकोबाने ज्या अर्थी एवढं विचारपूर्वक म्हणजे लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, हे का नाही. हाताने टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा, तुमचं शरीर तंदुरुस्त राहील. पावल्या खेळा, उड्या मारा, प्रदक्षिणा करा. प्रदक्षिणा कशाचं कारण होतं, आता पूर्वी लोकांनी प्रदक्षिण केलं म्हणून सकाळी जॉगिंगला पळालीत, नाही कळलं. सकाळी आम्हाला लोक भेटतात पहा. आता 10वी-12वीला जेव्हा आम्ही जातो ना, 10वी-12वीला सकाळी आम्ही लवकर उठतो. 10वीला जायचं म्हणल्यावर आमचे ते कधी कधी लांब 10वीला जातं ना, सकाळी स्नान करतो, मला सारा घर सोडावं लागतं. त्या टायमाला आम्हाला सकाळी 2 माणसं पळताना दिसतात पोटासाठी, नाही कळलं. दोन्ही माणसं पळतात पण पोटासाठी. एकाचं वाढले म्हणून आणि एकाचं भरायचं म्हणून, नाही कळलं. वाढले म्हणजे ज्याला कमी करायचं शरीर म्हणून पळायले, आणि एकाचं पोट भरणं म्हणून सकाळी ड्युटीला पळायले. पळाले दोघंही पोटासाठीच, बघ एकाचं वाढणं एकाचं भरणं. पण पळायचं सगळ्याच लागलं ना. साधू काय, संन्यासी काय, महात्मा काय, जपी काय, तपे काय, प्रत्येकाचा मागणं डिमांड वेगळा असेल, पण धाव तर सगळ्याची चालूचे बा. कोणाला मोक्ष पाहिजे असेल तर कोणाला मोक्ष नको असेल, पण काय आहे का नाही, सलोकता समीपता स्वरूपता सावी काहीतरी पाहिजेत ना. नाही, कोणी 10ची घेत नसेल तर 500ची घेईन. डिमांड तर आहेत ना. अरे मला इच्छा नको, ही पण इच्छाच ना. मी बोलत नाही, उपनिषदातलं सूत्र आहे. उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, अनुकूल वेदनात्वम सुखम, प्रतिकूल वेदनात्वम दुःखम. पण वेदना हा शब्द दोन्हीकडे वापरला आहे. अनुकूल असेल की प्रतिकूल असतो, पण वेदनाच ना. अनुकूल जी वेदना त्याला आपण सुख म्हणतो, आणि प्रतिकूल वेदना पण सुख नसतं ना. कारण ते सुख, जी वस्तू सुखाकरता जवळ केली ते कालांतराने
दुःख देते. एखादा जावई आपल्या घरी यावा म्हणून सासूबाई तयारीत असते, 3 दिवस 4 दिवस वाट पाहते, आज येईल उद्या येईल, आणि जावयाला प्रसन्न नसतो. पण तोच जर 2 दिवस नाही गेला तर नाही कळलं, जात नाही म्हणून दुःखी असते. परत तरी उधारी करून ठेवावी, मग त्याच्या पुढचं हेच असतं. तसं तुकोबाराय म्हणतात, बाबा समर्पण देगाचं असा बरं, पण याकरता लाहो ला म्हणजे काय म्हणले, मनवोनी लाहो करा, लाहो करा काळ सारा चिंतने. आपल्या स्वतःचा जीवनातला वेळ आहे की नाही, घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे, किती अवकाश आहे. तुकोबाराय म्हणतात, बाबा त्याचे सारखं चिंतन करा, आणि त्याचं चिंतन करताना चिंता करू नका. चिंतन करा पण चिंतन करताना चिंता करू नका. का करू नका, पाळनाची नाही चिंता, ठाव रिता देवाचा. तो सगळीकडे व्याप्त भरला आहे, आणि त्याच्या मोबदल्यात तर त्याला पाहिजे असेल तर त्याला एकच मोबदलं आहे, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी, देव देव पोटी पडेल. देव पोटी पडेल, देव पोटी पडेल, मनवोनी लाहो करा, मनवोनी लाहो करा, देव पोटी पडेल, देव पोटी पडेल, देव पोटी पडेल, मनवोनी लाहो करा, मनवोनी लाहो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, हा तुकाराम 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 तुकाराम. जरा 10-5 मिनिटं जास्त बोलू का, नाराज नाही झाली, मग वाजवा टाळी. मला चेहरा पाडलेले माणसंच आवडत नाहीत. माणसाने हाय तोपर्यंत खुश राहावं, प्रसन्न राहावं. हे नाही, कीर्तन संपलं, माऊलीचं भजन झालं, आता शेवटचं चालू होणार नाही, डायरेक्ट जय विठ्ठल होईल. फक्त जाताना शेवटच्या चरणाबद्दल 1 मिनटं बोलतो, कारण तेवढा मिनटं तुम्हाला घरी घेऊन जाण्यासारखं आहे. तो या करता ये, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. देव पोटी म्हणजे पदरात, पदरात पडणे म्हणजे प्राप्त होणे. लोक म्हणतात आमच्या पदरात जावाई चांगला पडला, म्हणजे पडला म्हणजे प्राप्त होणे. सांगा, देव प्राप्त होण्याकरता जीव द्यावा लागतो. तुका म्हणे घालू जीव पण चिरा, मग जाऊ त्या माहेराने जायच्या, त्याशिवाय होत नाही. त्याकरता एक वाक्य बोलतो आणि थांबतो. महिला मंडळ करताय, ऐकायला जड जाईल पण बोलतो. एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती सासरला गेली की तिला मोबदल्यात वस्तू मिळत असतात. मोबदला कळतो का, या मोबदल्यात तो, असं मोबदल्यात मिळतं ना. ती इकडं आईचा त्याग केला की तिला, हां बोलत चला, तिला सासू मिळते. वडिलाचा त्याग केला की सासरा मिळतो. भावाचा त्याग केला की दीर मिळतो. बहिणीचा त्याग केला की, म्हणजे आईच्या मोबदल्यात सासू आहे, वडिलाच्या मोबदल्यामध्ये सासरा आहे, भावाच्या मोबदल्यामध्ये दीर आहे, बहिणीच्या मोबदल्यात नणंद आहे. तिला नवरा कोणाच्या मोबदल्यात मिळतो नाही, कारण ती स्वतःचा मोबदला देते. ती स्वतः शिल्लक राहिली ना, जोपर्यंत तिला स्वतःचा त्याग करतात नाही तोपर्यंत नवरा भेटत नसतो. नणंद ही बहिणीच्या मोबदल्यात आहे, पण नवरा कोणाच्या मोबदल्यात, नवरा स्वतःचा, ती स्वतः शिल्लक राहिली ना. आईच्या मोबदल्यात सासू असती, जेव्हा ती स्वतःचा कुळ, स्वतःच्या भावना, स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या आवडणीवर त्याग करते तेव्हा तिला नवरा मिळतो. म्हणजे नवरा ही वस्तू दुसऱ्याच्या मोबदल्यात मिळण्याची नाही, त्याकरता आपल्या स्वतःलाच खर्च घालावं लागतं. तद्वत भगवंत प्राप्तीकरता अन्य वस्तू नाही. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, प्राप्त त्याशा होत नाही, म्हणून तर देहे नवे मी हे सरी. उरला उरे विठ्ठल मनवणी लागू करा, काळ सारा चिंतणे. आज आपल्या संत गाडगे महाराज पुण्यतिथीचा
कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन घडलं. संत सेवा हजेरी मंडळाचे सर्वांना धन्यवाद. यानंतर महाप्रसाद होईल. सर्वांचे मला फोन आले, सर्व मंडळी परिचित आहेत. नवरात्रांचा फोन आला, आमच्या मंगलताईचा फोन असतो, डांगले साहेबांचा फोन असतो. ही जोडी नवरा बायको 4-8 दिवसाला मला क्षमकुशल विचारत असते. बस काहीच नाही, प्रचंड प्रेम करतात आणि केवळ त्यांच्याच प्रेमाकरता मी आलो. सर्वाला धन्यवाद व्यक्त करतो. जाताना सर्वांना एक प्रार्थना करतो, देशाशी धर्माशी निष्ठाने वागा, कुठेही काम करा. आपण ज्या देशात राहतो त्या देशावर आपलं प्रेम असावं. देश से हे प्यार तो हर पल कहना चाहिए, मैं रहूँ या ना रहूँ भारतीय रहना चाहिए, ही आपली भावना असावी. ठीक आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी बोलताना काय बोलले होते पार्लमेंटमध्ये, जगविख्यात त्यांची कविता जगाला खूप भावली होती. अटलजी बोलले होते ना पार्लमेंटमध्ये, ये भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की भूमि है, या अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, या अर्पण की भूमि है, या कि नदी नदी हमारे गंगा है, या का कंकर कंकर हमारे शंकर है. हम जीते हैं तो भारत के लिए, हम मरते हैं तो भारत के लिए. मरने के बाद गंगा जल में बहती हुई अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज़ आएगी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय.